निवडणूक म्हटलं की आरोप प्रत्यारोप आलेच, मग आरोप पैसे वाटपाचे असतील किंवा विकास कामांचे। नगरपंचायत निवडणुकीच्या काळामध्ये पैसे वाटपावरून सिंधुदुर्ग जिल्हा लक्षवेधी ठरला होता। त्याचप्रमाणे जिल्हा परिषद निवडणुकीत देखील सिंधुदुर्ग लक्षवेधी ठरतोय। त्याला कारण आहे ग्रामीण भागात लागलेले बॅनर। समान मत समान किंमत। शहरातील मतदारांना 15,000 रुपये देणाऱ्यांनी ग्रामीण भागातील मतदारांवर अन्याय करू नये अशा आशयाचे बॅनर कणकवलीमध्ये लावण्यात आलेले आहेत। नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपवर मित्रपक्ष असेल किंवा विरोधी पक्ष त्यांच्याकडून पैसे वाटपाचे आरोप झाले होते। एका मताला तब्बल 15,000 रुपये वाटत असल्याचा आरोप भाजपवर करण्यात आला होता आणि त्यावरूनच हे बॅनर लावण्यात आलेले आहेत। कायदा आणि सुव्यवस्था लक्षात घेत पोलिसांनी लागलीच हे बॅनर हटवलेत। मात्र अज्ञाताने लावलेल्या या बॅनरमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवडणूक पुन्हा एकदा लक्षवेधी ठरणार हे मात्र नक्की। मला असं वाटतं की हे लोकांमध्ये पसरलेली चुकीची माहिती आहे। शेवटी लोकशाहीमध्ये अशा पैसे वाटून उमेदवार जिंकून आणणं हे लोकशाहीसाठी हिताचं नाहीये आणि म्हणून अशा पद्धतीच्या बॅनर लावणाऱ्या लोकांनी निश्चित पद्धतीने परत एकदा विचार करावा।